हरे कृष्ण. इस्कॉन बारामती वैष्णवी समिती आयोजित गीतामृत श्रृंखलेमध्ये आजच्या सत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण श्रीमद भगवत गीतेतील 8वा अध्याय जो आहे अक्षर ब्रह्मयोग अर्थात भगवत प्राप्ती यातील 9व्या श्लोकावर आधारित आजचं सत्र आयोजित केलेलं आहे. तर याआधी मंगलाचरण गाऊन आपण सुरुवात करूया. प्रपन्न पारिजाताय तोत्र व्यतिरेकपानये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृत दुहे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी नित्य नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. पुन्हा एकदा आपण सर्व बारामती वैष्णवींचा या बारामती वैष्णवी समिती आयोजित गीतामृत श्रृंखलेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. खर तर सांगण्यास आज आपण सर्वांनाच खूप दुःख होत आहे हे जाणवत आहे. कालच 1 ऑक्टोबरला आपल्यातील वरिष्ठ वैष्णवी माताजी ग्रेस सीताराणी प्रिया देवीदासी अर्थात सुपर्णा माताजी या आपल्या या जगातून काल देह सोडून गेलेल्या आहेत. खर तर इस्कॉन बारामती कॉंग्रिगेशन साठी हा खरोखर खूप मोठा धक्का आहे. पण आपल्या सर्वांना भगवंत हे दुःख पचवण्याची शक्ती देवोत ही प्रार्थना भगवतचरणी या ठिकाणी मी नमूद करू इच्छिते. माताजींची यापुढची आध्यात्मिक गती नक्कीच चांगली असणार आहे, त्याबद्दल वादच नाही. आपल्यातील सुपर्णा माताजी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ज्या सीताराणी प्रिया देवीदासी आहे, हिज होलीनेस राधानाथ स्वामी महाराज यांच्या करवी त्यांचे दीक्षांत समारंभ देखील पार पडला आणि त्यांना हे इतकं सुंदर नाव मिळालं. खरं तर सुपर्णा माताजी म्हणजे चालतं बोलतं आपल्यासाठी असणारं प्रेमाचं मूर्तिमंत रूप ना, की जाता येताही माताजींचं कुणाकडे लक्ष गेलं नाही असं नाहीच. आणि प्रत्येकाचं त्या लक्ष वेधून घेत असत. ही त्यांची लकब खरं तर म्हणता येईल. आणि प्रत्येकाशी प्रेमाने बोलणं, विचारपूस करणं, की जे प्रीचिंगचा एक महत्वाचं पॉइंट आहे की कनेक्ट होणं. तर हे सगळं आपण सुपर्णा माताजींकडून शिकायचा प्रयत्न करूया याही पुढच्या काळामध्ये. त्यांची जी शिकवण होती, त्यांचा हा जो आधार होता, आपल्याला सपोर्ट, तर ह्या गोष्टी आपणही आपल्या प्रीचिंगच्या कामामध्ये आणूया असा मी विश्वास या ठिकाणी व्यक्त करते. आणि सुपर्णा माताजी आपल्यामधून ज्या गेल्यात, तर काही खूप सारे छान छान अनुभव आहेत. जसं नामसेवा प्रभूजी असतील किंवा आपणही माताजी आहोत. गीतामृत लेक्चरच्या आधी माताजींचा नेहमी बेस्ट लक म्हणून फोन असायचा. झाल्यावरती कुठले मुद्दे आवडलेत त्या वेळ काढून फोन करत असत. म्हणजे त्यांच्यामधली ही जी गोडी आहे ना, तर मी याचं नाटक देखील करू शकत नाही. म्हणजे बऱ्याच वेळा म्हणतात ना, भक्तीमध्ये आपण ऍक्टिंग करायला सुरुवात केली की आपोआप ते हळूहळू आपल्यामध्ये ते संस्कार रुजले जातात आणि आपणही तसं करतो. तर माताजी इतक्या थोर वैष्णवी आहेत, ज्या आपण आज बघू शकत नाही आहोत त्या माताजींना. तर आपल्या सर्वांकरवी त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी याही पुढील त्यांच्या वेगवेगळ्या जन्मांसाठी असतील, या पुढच्या आध्यात्मिक गतीसाठी असतील, आपल्या सर्वांकडून या ठिकाणी प्रार्थना अर्पण करते आणि आपल्या आजच्या या गीतामृत शृंखलेतील सत्राला सुरुवात करते. तर आपण अक्षर ब्रह्मयोग म्हणजेच भगवत प्राप्ती हा 8वा अध्याय आहे.
या 8व्या अध्यायामध्ये भगवंतांची प्राप्ती कशी होऊ शकेल याबद्दलचं विश्लेषण आहे. त्यामध्ये सगळे मिळून 28 श्लोक आहेत या अध्यायामध्ये. पहिले 4 श्लोक आपण बघितलेत की कसं भगवंत अर्जुनांच्या प्रश्नांना उत्तर देतात. आणि श्लोक क्रमांक 5 ते 8 मध्ये सांगतात की मृत्यू समयी की एकाच वेळेला इतके विंचू दंश करत असल्यासारखं जेव्हा जाणवतं, तर त्या मृत्यू समयी आपल्याला भगवंत कसे आठवतील ना. तर त्याचं जे स्किल आहे, तर त्याची जी पद्धत आहे ना, तर ही मोडस ऑपरेंडी ज्याला आपण म्हणू शकतो की ही जी पद्धत आहे, तर ही आपल्याला श्लोक क्रमांक 9 ते 13 मध्ये दिलेली आहे की कसं योग मिश्र भक्ती करून आपण भगवंतांना मृत्यू समयी आठवू शकतो. कारण आपण सगळे काही भीष्म पितामह यांच्यासारखे नाही आहोत की आपल्याला समोर भगवंत असतील ना. आणि अशा वेळेला आपल्याला भगवंतांची आठवण होणं मृत्यू समयी ऍक्च्युली इट इज आपले हे जे सगळे जीवन आहे, इट इज अ आर्ट ऑफ डाईंग. असं म्हणतात ना, बाहेर बऱ्याच ठिकाणी कोर्सेस असतात आर्ट ऑफ लिव्हिंग. पण आर्ट ऑफ लिव्हिंग पेक्षा आर्ट ऑफ डाईंग, जर आपल्याला मृत्यू एक दिवस येणारच आहे ना, जी परीक्षा आपल्याला द्यायचीच आहे, द्यावी लागणार आहे, तर त्याच्यासाठी आपण आयुष्यभर तयारी करणं गरजेचं आहे. जसं विद्यार्थी दशेमध्ये आपण बघतो, विद्यार्थी असतात की त्यांना परीक्षेच्या वेळेला अभ्यास करावा लागतो, राईट. आणि अभ्यास नाही केला तर फेल्युअर म्हणजे नापास होण्याची भीती असते. तर या ठिकाणी मृत्यू ही एक मोठी परीक्षा प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. आणि त्याची तयारी कशी करायची हे आपल्याला भगवंत अर्जुनास जे सांगतायत 9वा श्लोक. तर 9वा श्लोक असा आहे, मी आधी वाचून दाखवते. श्रील प्रभुपाद लिखित श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी, यावर आधारित. कवी पुराण मनुशासितारं मनोरनियासमून स्मरेद्य सर्वस्य दातारमचिन्त्य रूपम् आदित्यवर्णं तमसा परस्तात्. कविं पुराणम् अनुशासितारं मनोरनीयां समुन्स्मरेद्य सर्वस्य दातारमचिन्त्य रूपम् आदित्यवर्णं तमसा परस्तात्. त्या ठिकाणी आपण बघू शकतो की भगवंतांचे की 9 गुणवैशिष्ट्य या ठिकाणी सांगितलेत. आणि त्या पद्धतीतून आपण भगवंतांना आपल्या मृत्यू समयी आठवू शकतो. तर आपण बघू शकतो की 8व्या अध्यायामध्ये पहिले 4 श्लोकात अर्जुनाने प्रश्न विचारले होते की ब्रह्म कोण आहेत, अध्यात्म काय आहे, कर्म म्हणजे काय, आदिभूत म्हणजे काय, अधिदैव म्हणजे काय, आदियज्ञ म्हणजे काय, वगैरे वगैरे. किंवा प्रयाण काले की ऍट द पॉइंट ऑफ डेथ म्हणजे मृत्यू समयी काय चेतना असली पाहिजे. आणि म्हणून 5 ते 8 श्लोक आपण बघितलेत. काल पण आपल्याला पवित्र लीला माताजींनी सांगितलं 8व्या श्लोकाबद्दल. 5 ते 8 श्लोकामध्ये की मृत्यू समयी आपण अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्या कलेवरम. पुन्हा आपण मृत्यू समयी भगवंतांना जसं आठवू तसं भगवंत आपल्याला रेसिप्रोकेट करणार आहेत. आणि त्यानंतर आपली गती ठरणार आहे. म्हणजे जनरल लॉ डेस्टिनेशन काय आहे मृत्यूनंतर, ते त्यावेळेस ठरणार आहे. आणि ते त्यावेळी जे काय आपण करू, तर ते आपले सगळे तपस्या, सगळे कष्ट, सगळे प्रयत्न हे आपल्या आपण ह्या ज्या जीवनात करू त्याबद्दल असणार आहेत. आणि भगवंतांना सदैव त्यांचं स्मरण करणं. तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच, भगवंत सांगतात अर्जुनाला. आणि 8व्या श्लोकामध्ये काल पवित्र लीला माताजींनी सांगितलं की अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्य जिंसा गामिना. सो अशा रीतीने आपण 8वा श्लोक बघितला. आणि आज आपण 9व्या श्लोकात बघणार आहोत की भगवंत काय सांगतायत. तात्पर्य पुस्तकातील तात्पर्यानुसार वाचून दाखवते. मनुष्याने परमपुरुषाचे सर्वज्ञ, पुरातन, नियंता
अणुपेक्षाही सूक्ष्म, सर्व गोष्टींचे पालन करता, सर्व भौतिक कल्पनांच्या अतीत असणारे अचिंत्य आणि नित्यपुरुष या रूपांमध्ये ध्यान केले पाहिजे. परमपुरुष सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत. ते भौतिक प्रकृतीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहेत. तर ह्या श्लोकाचे 9 भाग केलेत ना. पहिला शब्द आहे कवी ना. कवी म्हणजे सर्वज्ञ. दुसरा भाग पुराणम म्हणजे भगवंत पुरातन आहेत. म्हणजे पुरातन म्हणजे आधी ना. पुरातन आहे. त्यानंतर अनुशासितारम म्हणजे नियंता आहेत, कंट्रोलर आहेत ना. सर्व ब्रह्मांडाचे सगळ्याचेच नियंत्रक आहेत भगवंत. अनुशासितारम. चौथा शब्द आहे अनोह अनियाम साम म्हणजे अणु, अणुपेक्षाही सूक्ष्म, लघुपेक्षा लघु ना असे भगवंत आहेत. त्यानंतर अनुस्मृध्ये की अशा भगवंतांचं मला नेहमी स्मरण होत राहू. कसे भगवंत आहे? सर्वस्य दातारम म्हणजे सर्वांचे पालन करत आहेत भगवंत. त्यानंतर अचिंत्य, इनकन्सिवेबल आहे, आपल्या समजण्याच्या पलीकडे. की एकीकडे आपण म्हणतो की हे लघुतम लघु असणारे भगवंत ना, कसे काय पाहिजे तेव्हा एवढे विराट रूप पण धारण करू शकतात. तर ते आपल्या बुद्धीच्या अनाकलनीय आहे ना. तर पुढचं वर्णन केलेलं आहे की भगवंत अचिंत्य आहेत. त्यानंतर भगवंतांचं रूप, रूपम भगवंतांना रूप आहे ना. खूप सुंदर असं रूप आहे. ज्यांना रूप आहे ते निराकार नाहीयेत, त्यांना साकार रूप आहे. त्यानंतर आदित्य वर्णम, ते सूर्याप्रमाणे दैदिप्यमान आहेत ना. जसा सूर्य अंधकार नाहीसा करतो आणि तसंच भगवंतांबद्दलचं हे ज्ञान आपल्या जीवनातील अज्ञान दूर करणार आहे ना. तर आदित्य वर्णम स्वतः भगवंत. त्यानंतर तमसा परसतात म्हणजे काय? जे अंधकारातून आपल्याला त्या पलीकडे घेऊन जाणार आहेत, जे दिव्य आहेत ना, की जे आध्यात्मिक आहेत, जिथे ज्ञान आहे अशा ठिकाणी या 9 गोष्टींचं विश्लेषण शिल प्रभुपाद त्यांच्या तात्पर्यामध्ये करताना आपल्याला दिसतात. आणि सांगितलंय की भगवंतांच्या या चिंतनाच्या पद्धतींबद्दल जर आपण जागरूक राहिलो तर आपली गती ही चांगली असेल. आणि म्हणून मग पुढच्या 10वा, 11वा, 12वा, 13वा असे श्लोक आहेत. मग 13व्या श्लोकापर्यंत आपले डेस्टिनेशन काय आहे? तर या ठिकाणी आपल्याला हा अक्षर ब्रह्मयोग म्हणजे भगवंतांची प्राप्ती आपण ही कुठल्या अँगलने बघतो आहोत. तर ती बेसिकली ही योग मिश्रित भक्ती म्हणजे जे योगाभ्यास करतात ना, त्यांच्या कॉन्टेक्स्ट मध्ये, त्यांच्या संदर्भात सांगितलेली आहे ना. तर भगवंत सांगतात या 9व्या, 10व्या, 11व्या, 12व्या, 13व्या श्लोकापर्यंत की भगवंतांची प्राप्ती आपल्याला कशी होऊ शकते. तर आपण जर भगवंतांप्रती प्रेम दाखवू शकलो तर कुठल्या मार्गाने, मार्ग काय आहे तर योग मिश्रित भक्ती. तर आपल्याला माहिती अष्टांग योगी असतात. आपण मागे पण आधीच्या सत्रांमध्ये बघितलेलं आहे की 8 पद्धतीने ते योगाभ्यास करतात त्यांच्या पद्धतीने आणि भगवंतांची प्राप्ती करतात. आपण बऱ्याच सत्रांमध्ये हेही सांगितलेलं आहे की कर्मी किंवा योगी जेही कुणी असतील तर त्यांना भगवंतांची कृपा लागणारच ना. त्याशिवाय ते त्या कर्म मार्गात असतील किंवा योग मार्गातून जायचं असेल तर त्याच्यात ते यशस्वी होऊ शकणार नाहीये. जर आपण भक्तीच्या बाबतीत बघितलं, जर आपण भगवंतांची भक्ती केली हा तर आपल्याला कर्म किंवा योग मार्गामध्ये जेही काही नियम असतात ते लागू होत नाही. तर त्यामुळे याला जी छटा आहे ती योग मिश्रित भक्ती या संदर्भात आहे. याचं वर्णन म्हणजे जे काही योग बलाची पद्धत वापरून हा मार्ग वापरून जर भगवंतांची भक्ती करत असतील तर त्यांच्यासाठी त्यांनी काय काय गोष्टी करणं अपेक्षित आहे तर ते या ठिकाणी नमूद केलंय या तात्पर्यामध्ये. तर
असे हे योगी अष्टांग योग पद्धती वापरून योगाद्वारे योगाद्वारे त्यांच्या भ्रुकुटीमध्ये पर्यंत प्राणवर उचलून ना हे योगी भगवंतांची प्राप्ती करतात. पण त्यांना गोलोक धाम नाही मिळत भगवंताचं. ते वैकुंठापर्यंत पोहोचू शकतात ना, वैकुंठाचं दर्शन करू शकतात, वैकुंठात भगवंतांचं दर्शन करू शकतात, तेही त्यांच्या ऐश्वर्य रूपामध्ये ना. भगवंतांच्या ऐश्वर्य रूपामध्ये ते दर्शन करू शकतात. तर अशा रीतीने भगवंतांचे ऐश्वर्यशाली रूप ते बघू शकतात, असं गीताभूषण टीकेच्या तात्पर्यानुसार या ठिकाणी मी नमूद करू इच्छिते. तर आपण गेल्या श्लोकात पण बघितलं, अभ्यास योग युक्तेन, अभ्यास आवश्यक आहे ना. जसं विद्यार्थी परीक्षेसाठी अभ्यास करतो, आपल्यालाही या जीवनाच्या परीक्षेसाठी आपल्याला आध्यात्मिक गती प्राप्त होण्यासाठी अभ्यास करणं आवश्यक आहे. अभ्यास म्हणजे काय? वेळोवेळी स्मरण. कशाबद्दल स्मरण करायचंय आपल्याला? भगवंतांबद्दल स्मरण करायचंय, हो ना. का स्मरण करायचंय आपल्याला? तर हे जे मन आहे आपलं, जी कल्मश आहेत ना, तर यामध्ये हे अविद्येने ग्रासलेलं मन आहे. आणि हे मन भगवंतांचं स्मरण करू इच्छित नाही ना. याला चेतनेचा प्रभाव असतो या ठिकाणी. आणि चेतना कशी असते ना, भोगवृत्तीकडे जास्त असते आपली, किंवा अधोगतीकडे जास्त असते. आणि म्हणून ह्या चेतनेला वरच्या स्तरावर आणण्यासाठी आपल्याला निकराने लढावं लागणार आहे. पुन्हा आपल्याला एक सैनिक योद्धा व्हावं लागणार आहे. कशाच्या आधारे? योग बलाद्वारे. हे आपण जे बोलतो आहोत ते योगाभ्यास जे करतात त्यांच्यासाठी. तर त्यासाठी योग बल आवश्यक आहे. म्हणजे हे मन शुद्ध ठेवून ना, भगवंतांप्रती केंद्रित करून जे भगवंतांचं स्मरण होऊ शकेल आणि भगवंतांची प्राप्ती होऊ शकेल. आपल्याला श्री चैतन्य महाप्रभूंनी श्री चैतन्य अष्टकम दिलंय ना, शिक्षा अष्टकम. त्याच्यामध्ये आहे, तृणादपि सुनीचेन तरोरीव सहिष्णुना अमानी न मानदेन कीर्तनीय सदा हरी. तृणादपि सुनीचेन, नम्रता पाहिजे यासाठी आवश्यक, हो ना. की आपल्याला कुणाप्रती शरणागत व्हायचं आहे, कुणाप्रती जे सर्वोच्च आहेत, सर्वश्रेष्ठ आहे, अशा भगवंतांप्रती आपण शरणागत होणं आवश्यक आहे. नम्र असायला हवं ना. एखादं गवताचं पातं असतं त्याप्रमाणे आपण नम्र असणं आवश्यक आहे. इतके महान विचार आपल्याला शिष्टाष्टकम मधून मिळतात, की आपण कसं साधं असावं, सिंपल असावं, नम्र असावं. आणि या गोष्टी आपल्याला अभ्यास करून येतात ना. तर हा अभ्यास जो आहे तो अपेक्षित आहे या योग मार्गावरती. तर या ठिकाणी म्हटलंय की भगवान हे कवी आहेत. कवी म्हणजे सर्वज्ञ आहे, ते सगळं जाणतात, सर्व जाणतात. कारण ते प्रत्येकाच्या हृदयात आहेत ना, प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये आहेत ते ना. आणि ते जीवांशी आदान प्रदान करतात. भगवंत जसा आत्मा आहे तसाच परमात्मा, तसा परमात्मा पण त्या ठिकाणी आहे. तर आपण बघू शकतो की एखादा जीवावरती कसे परिणाम होतात एकमेकांबद्दल. आपल्याला भूक लागते, एखाद्या जीवाला भूक लागते, मग तो भुकेसाठी, पोट भरण्यासाठी प्रयत्न करत असतो. शब्द, आपण चांगल्या शब्दांचे भुकेले असतो, कुणी आपल्याला वाईट शब्द म्हटले तर आपल्याला वाईट वाटतं ते, हो की नाही. स्तुती, कुणी जर आपली स्तुती केली, भरभरून गोड कौतुक केलं तर आपल्याला छान वाटतं. तर आपण ही जाणून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे की आपण जे शब्द वापरू, जी वाणी बोलू, हो ना, जेही कसे आपले वर्तन असेल त्याचा दुसऱ्यांवर देखील प्रभाव होत असतो. आणि म्हणून आणि हे भगवंत जाणत असतात आपण रोज काय करतो आहोत, कसं करतो आहोत, ते आपल्या हृदयामध्ये स्थित आहे. तर आपण जे नामजप करतो, हरिनामाचा जप करतो रोज, तर भगवंत आपले जे ऍक्टिव्हिटीज असतात
तर ते आपल्याला प्रकाशित करून देतात. आपण जे वागतो म्हणजे काय, भगवंत हे आपल्याला आपले गुण प्रकाशित करून देतात. तर अशा रीतीने आपण दुसऱ्यांचा सन्मान करायला शिकलं पाहिजे, आपण नम्रता शिकलं पाहिजे, आपण असा अभ्यास केला पाहिजे. आपल्या वाणीने देखील कुणी दुःखी होऊ नये यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि खरं तर शुद्ध भक्त कधी कुणाला दुखवत नाही, ते सर्वांवर प्रेम करत असतात. हं. तिसरा शब्द आहे अनुशासितारू. ओके. तर शिकवण, अनुश या ठिकाणी भगवंत नियंता आहेत. त्यांनी शासन शिकवलंय, नियम. शासन करता म्हणजे गव्हर्नन्स, लिडरशिप ज्यांना आपण म्हणतो. ते नियम देतात आपल्याला ना, मर्यादा, कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे. प्रभू श्रीराम, त्यांना आपण मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो. तर ते त्यांच्यातून, त्यांच्या वागण्या बोलण्यातून आपल्याला मर्यादा कशा आपण आपल्याला आखल्या पाहिजे, याची शिकवण आपल्याला मिळत असते. चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्या जीवनातून आपल्याला काय शिकवलं, एखाद्या भक्ताने कसं असलं पाहिजे, एखाद्या संन्यासीचं वर्तन कसं असलं पाहिजे, हे आपल्याला शिकून दिले. अनु, की एखाद्या जीवामध्येही ते प्रवेश करू शकतात ना, अणूमध्ये. जीवामध्ये तर आहेतच, हृदयांमध्ये परमात्मा स्वरूपात आहेत ना, त्यांना सगळं कळतंय, सगळं दिसतंय, सगळं बघतात. आणि असे भगवंत अणु अणूमध्ये देखील प्रविष्ट आहे, की अणूमध्ये देखील इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन आहेत, त्यांचे इंटरॅक्शन, त्याच्यामध्ये देखील भगवंत आहे. तर भगवंतांना सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे आणि ते आपल्याला स्फुरित करतात ना, हे ज्ञान, आणि आपल्या अंतःकरणात प्रेम निर्माण करतात. आपण नेहमी अशा प्रार्थना केल्या पाहिजे की हे भगवंता, आपले हे जे हरिनाम आहे, हे मी माझ्या आयुष्यात घेऊ शकेल, यासाठी माझ्यावरती कृपा करा. आणि श्रील प्रभुपाद देखील अशीच प्रार्थना करत असत. धातारम, जे सर्व गोष्टी धारण करतात, ते ब्रह्मांड ज्यांनी धारण केलंय. एका शास्त्रज्ञांचं उदाहरण होतं, न्यूटन, आयझॅक न्यूटन. आणि त्यांनी या सृष्टीचं मॉडेल बनवलं, म्हणजे बनवून घेतलं होतं. त्यांनी एका त्यांच्या प्रोजेक्ट असिस्टंटला सांगितलं की तू सृष्टीचं मॉडेल बनव. तर त्या ठिकाणी हे आपल्याला छोटस एवढूस काय मॉडेल बनवायचं तरी कोणीतरी लागतं ना. हे समजा रिमोट एसीचं, हे सुद्धा कोणीतरी बनवलेलं आहे ना. तर त्या पद्धतीने आयझॅक न्यूटन हे आस्तिक वैज्ञानिक होते, म्हणजे भगवंतांप्रती त्यांना आसक्ती होती. तर ते अशा गोष्टींमधून पटवून द्यायचे की बघा, हे साधं मॉडेल करायला तुम्हाला कोणीतरी लागतं. मग ही अशी सृष्टी ही अशीच कशी झाली असेल, याच्या मागेही धारण करता आहेत ना, धातारम. कोण धारण करतात? भगवंत. भगवंतांचं रूप हे अचिंत्य आहे. एकीकडे आपण म्हणतो की भगवंतांचं सीमित रूप आहे, जे आपण मंदिरात बघतो, सीमित रूप आहे. का भगवंत सीमित आहेत? भगवंत मंदिरात आहे कारण आपल्याला त्यांची सेवा करता यावी म्हणून. भगवंत स्वतः आपल्यासाठी छोटे झालेले आहेत, हो की नाही? जर भगवंत विराट रूपात असते तर आपण कसं त्यांचं ड्रेसिंग केलं असतं, कशी सेवा केली असती, त्यांना कसा प्रसाद खाऊ घातला असता. असे हे भगवंत असीमित आहेत. अनलिमिटेड ब्रह्मांड, इनफायनाइट ब्रह्मांड आहेत, अगणित ब्रह्मांड आहेत सृष्टीमध्ये ना. भौतिक सृष्टी आपण बघितली, आणि भौतिक सृष्टी तर आध्यात्मिक जगापेक्षा खूपच कंपॅरेटिव्हली छोटी आहे असं म्हणायला हरकत नाही. तर सीमित म्हणजे काय? जे आपल्याला दिसतं ते भौतिक रूप आहे, आणि असीमित आपण जे म्हणतो हा विरोधाभास आहे. तर भगवंतांचं रूप हे भौतिक नाहीच आहे. भगवंतांचं रूप हे आध्यात्मिक रूप आहे ना. आपल्याला जे आपण जे दर्शन घेतो मंदिरात, ते जरी मार्बलच्या डिटीज असतील ना, वुडन डिटीज असतील जगन्नाथजींच्या, तर हे भौतिक रूप नसून ते भगवंतांचं आध्यात्मिक रूप आहे. आणि तसंच त्यांचं नाम देखील आहे, आणि हे अभिन्न आहे. म्हणजे भगवंतांचं नाम घेतलं तरी भगवंतांचं दर्शन घेतल्याप्रमाणे आहे ना. आपल्या जिभेवरती भगवंत नाचतात जेव्हा आपण हरिनामाचा जप करत असतो. तर साक्षात भगवंत वैखरीच्या रूपाने आपल्या जिभेवरती अवतरित होतात.
ना, आणि मग तो उच्चार आपल्याकडून भगवंतांच्या नामाचा होत असतो. तर सांगायचं म्हणजे काय, परमाणूहूनही छोटे, अणुपेक्षाही छोटे असे हे भगवंत एकाच वेळी ते सूक्ष्म देखील आहेत आणि मोठे देखील आहेत. म्हणजे त्यांच्या पुढे अवकाश देखील कमी आहे. तर लघुपेक्षा लघु आणि गुरुपेक्षा गुरु. तर भगवंतांपेक्षा छोट कुणी नाहीये होऊ शकत आणि भगवंतांपेक्षा मोठे कुणी नाही होऊ शकत. नो वन कॅन कॉपी. भगवंतांचं कॉपीराइट पेटंट आहे, हो ना. भगवंतांपेक्षा छोटं अजून कुणी होऊ शकत नाही, भगवंतांपेक्षा मोठेही कुणी होऊ शकत नाही. पुढचं कीवर्ड आहे आदित्य वर्ण. असे भगवंत कसे आहेत, तेजाहूनही तेज त्यांचे जे आहेत ना, तेजाचं तेज, सूर्याला तेज देणारे, प्रदान करणारे हे भगवंत, हो ना. ते स्वतःला तर प्रकाशित करतातच, दुसऱ्यांना पण प्रकाशित करतात, हो ना. आपण बघतो की रोज सकाळी जेव्हा सूर्य उगवतो, तर आपण सूर्याला बघतो आणि आपण आपल्याला देखील बघतो ना. पण हे जर अंधार असेल तर रात्री आपल्याला काही दिसत नाही बाहेर आणि स्वतःलाही आपण बघू शकत नाही. तर असे हे भगवंत कसे आहेत, आदित्य वर्ण आहेत की ज्यामुळे सगळी सृष्टी ही प्रकाशित होत असते. तमसा परसतात, मायातीत आहेत भगवंत. माया भगवंतांना स्पर्श करू शकत नाही. माया भगवंतांपासून लांब राहते. भगवंत स्वतः आनंद स्वरूप आहे, त्यांच्या जवळपास देखील दुःख नाही, हो ना. दुःख त्यांना स्पर्श करू शकत नाही भगवंतांना. जसं आपण म्हणतो ना की लक्ष्मी देवी, आपण कधी त्या निर्धन असलेल्या पाहिल्या आहेत, किंवा सरस्वती देवी मूर्खाप्रमाणे बोलताना बघितलंय नाही, किंवा सूर्य उगवलाय पण अंधार आहे नाही, हो ना. तसं आपण बघू शकतो हं, की जिथं भगवंत आहे तिथं मायेचा अधिकार नाहीये. हं. तर मायापासून दूर आहेत स्वतः भगवंत, मायेपासून दूर आहे. तर हे जे अज्ञान आहे आपलं, हो ना, हे योगाभ्यासाद्वारे दूर होतं, अविद्येचा नाश होतो. आणि अ, जर आपण ह्या मार्गावरती अभ्यास करत राहिलो तर हा एक योग संस्कार बनत जातो ना. आपलं मन संस्कारित होत जातं, कल्टिवेट होत जातं. कधी कधी काय असतं की संचित संस्कार असतात, जन्मोनजन्मी या जन्मातले कर्मिक रिॲक्शन्स असतात. आणि म्हणून याच्यावरती कंट्रोल आणण्यासाठी आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे, योग अभ्यास या ठिकाणी सांगितलंय. तो खूप अवघड आहे आणि स्वतः अर्जुन पण म्हणतात हा योग अभ्यास मला काहीच जमणार नाही भगवंता. ओके, आणि म्हणून स्वतः अर्जुन देखील भक्ती मार्ग स्वीकारतात, कारण अवघड आहे हे सगळं. हं? तर त्यामुळे शरीर सोडताना आपण कसं असलं पाहिजे. जर सॉल्टेड ब्रेड नावाचं आपण पुस्तक बघितलं तर त्यामध्ये आपण बघू शकतो की भक्तांना जेलमध्ये ठेवलेलं असतं आणि ते भक्त जे आहेत ना, तर ते सरळ बसतात. ऍक्च्युली पाठीचा कणा सुद्धा मोडलेला असतो त्यांनी, जेलर लोकांनी त्यांना मारलेलं असतं भक्तांना. तर ते त्याच ठिकाणी बघतात, योग मुद्रेत बसतात आणि त्यांचा देह सोडतात. हं? की एखाद्या भक्ताला योगाभ्यास न करता हं, त्यांना पाहिजे तसा मृत्यू ते आणू शकतात ना. आणि खरं तर काल देखील आपण बघितलं की सत्यवती माताजी असतील किंवा सीताराणी प्रिया देवीदासी असतील, की कार्तिक महिन्यामध्ये इतक्या सुंदर दिवशी, इतक्या सुंदर तिथीला त्यांना हा दिवस यावा देह सोडण्यासाठी. म्हणजे आपण इमॅजिन करू शकतो की भक्त हे कसे असतात, त्यांना कुठलाही योगाभ्यास करण्याची आवश्यकता नसते. तर आपण बघतो की विश्वामित्र दशरथ महाराजांकडे जातात आणि ते मागणी करतात की तुमचे पुत्र आम्हाला द्या, श्रीराम वगैरे. तर त्या ठिकाणी दशरथ महाराज काय प्रश्न विचारतात माहिती विश्वामित्र मुनींना, की या जन्म मृत्यूच्या चक्रावरती मात करण्यासाठी तुम्ही किती अग्रेसर झालेला आहात. आपण साधा प्रश्न विचारतो, तुम्ही कसे आहात, कसे आहात, कसे नाही आहात, काय करतात, असे आपण विचारतो ना. तसा हा दशरथ महाराजांचा प्रश्न होता की आपण या जन्म मृत्यूच्या चक्रावरती मात करण्यासाठी कसं अग्रेसर असलं पाहिजे. महामायेपासून दूर असलं पाहिजे, कपट दूर ठेवायचं.
तर माया हा भगवंतांच्या आश्रयामध्ये भगवंतांच्या इच्छेनुसार काम करीत असते. पण ती विलज्ज माना आहे, म्हणजे काय, लज्जित असते माया. हं? तर भगवंत हे कुणीही निराकार नाहीयेत, शून्य नाहीयेत. हं? ते भगवंत आहे, त्यांना रूप आहे. निराकार रूपावरती बरेच जण म्हणतात की आम्ही मेडिटेशन करतो. माहित नाही ते कसे मेडिटेशन करतात ना. ज्याला रूपच नाहीये कसे करत असतील माहित नाही ना. इथं आपल्याला भगवंत छान दिसतात की आज आपण असं ड्रेसिंग केलंय की भगवंतांचे हे ज्वेलरी आहे, हे गार्लँड्स आहेत, हे ड्रेसिंग आहे. आणि तेच आपल्याला आठवत राहतं की पुढचं ड्रेसिंग असं करूया आपण. या गोष्टी आपल्या बॅक एंडला चालू असतात प्लॅटफॉर्म वरती. आणि यालाच कृष्ण चिंतन असं म्हणायचं. आणि हे भगवंतांचं कृष्ण चिंतन विधी जे आहे ना, ती खूप सुगम आहे. इथं आपण भगवंतांचं पुरुष रूप जसं राम असतील, कृष्ण असतील, नरसिंह अवतार असतील, वॉटर, तर भगवंतांचं पुरुष रूप आहे हे समजून भगवंत कृष्ण रूपामध्ये, हं, अं, आपण राम अवतारात मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो ना, तसं या ठिकाणी पूर्ण पुरुषोत्तम म्हणतो. आणि ते रूप आहे भगवान श्रीकृष्ण यांचं. ते भूत, वर्तमान आणि भविष्य सर्व काही जाणतात, म्हणजे ते सर्वज्ञ आहेत ना. आणि प्रत्येक वस्तू त्यांची आहे, हे आपण पण त्यांचे आहोत ना. अं, त्यांनीच दिलेलं आपल्याला शरीर आहे ना. आपण पण त्यांचे आहोत आणि आपल्या प्रत्येक इंद्रिय याचं नियंत्रण भगवंतांकडे आहे. तर भगवंत हे ब्रह्मांडाचे परम नियंता आहेत, परम पालक आहेत, अनुस्वरूप आहेत. आणि भगवंतांचं प्रेम घ्यायचंय आपल्याला. तर पुजारी असतात ना, पुजारी भगवंतांची खूप काळजी घेतात मंदिरात, किंवा आपण पण घरी अल्टर असेल तर आपण घेत असतो. त्या ठिकाणी आपण भगवंतांची खूप काळजी घेतो. का भगवंत नाही आणू शकत? जे सर्व सृष्टीला नियंत्रण करू शकतात, ते काय त्यांना प्रसाद नाही घेऊ शकत? ते आपली वाट बघत असतात ना, हे कधी प्रसाद देतील. हं? एकदा एक इंडोनेशियाला भक्त होते आणि भूकंप येत असतो. भक्त खूप घाबरून जातात. अरे, कसं काय भूकंप आला? आता भगवंतांना लागेल, किंवा मी कशी काळजी घेतली पाहिजे? हा भूकंप पण भगवंतांनीच आणलेला आहे. हो ना? तर जाणून बुजून आपल्याला भगवंत कधी कधी असहाय्य ठेवतात. तर एक भक्त पण होते की ते त्यांच्या डबीमध्ये शालिग्राम ठेवत असत. त्यांना खूप वाईट वाटायचं की आपण डबीमध्ये भगवंतांना ठेवतोय, जे या ब्रह्मांडाचे नायक आहे, त्यांना मी सीमित करून एवढ्याशा डबीत ठेवलंय. पण ते म्हणले, नाही मी एवढी सेवा करू शकत दिवसभर तुमची, हो ना. तर त्यामुळे त्यांचं वय झालेलं होतं. तर त्यामुळे असे शाळीग्राम डब्यात ठेवून त्यांना जसं जमेल तशी ती सेवा करत असत. असे भगवंत सर्व व्यापी, सर्वांचे पालन करत आहेत. आणि ही जी शक्ती आहे, ब्रह्म तेज आपण ज्याला म्हणतो, हो की नाही, ती शक्तिमान यांच्याकडून आहे. आणि ते शक्तिमान म्हणजे भगवान श्रीकृष्ण, की नाही. तर असे भगवंत अचिंत्य आहेत, जे आपल्या बुद्धीच्या परे आहेत. आणि असे ह्या अचिंत्य भगवंतांचं आपण नाम घेतो हरे कृष्ण. आणि ते आध्यात्मिक शब्द आहेत, ते भौतिक शब्द नाहीयेत. या भौतिक शब्दांमधून भगवंतांची स्वरूप शक्ती प्रकट होते. त्याला आपण भगवंतांचे नाव आपल्या जीवेवर घेतल्यास ना, तर योगाभ्यास जेव्हा व्यक्ती असते आणि नाव घेते, तर मूलाधार चक्रापासून परावाक पासून थ्रू वैखरी, म्हणजे जे शब्द बाहेर पडतात त्यांना वैखरी असं म्हणतात. आणि त्या स्वरूपात हे शब्द बाहेर पडतात. आणि ते आध्यात्मिक शब्द आहेत. हरे कृष्णा हे शब्द आध्यात्मिक शब्द आहेत. आदित्य, ते आपले अज्ञान नष्ट करतात. ते त्यांचं नाम आणि रूप अभिन्न आहे. परत मी 2 टाइम सांगते आहे, हे सगळं डिव्हिजन करून. त्यांचं हे रूप, त्यांचे जे गुण, हे जे लीला जर आपण समजून नाही घेतले, तर आपलं आयुष्य म्हणजे असंयमित मन आहे, ज्याला आपण लंगर रहित नाव असं म्हणतो, हो की नाही. जी वादळ आल्यावरती भरकटू शकते त्याप्रमाणे. हं? आणि म्हणून अशा या मनावरती संयम घालण्यासाठी, आपलं हृदय शुद्ध ठेवण्यासाठी, आपल्यावरती हरिनामाची जर कृपा झाली,
तर ही जी काही तर्कशास्त्र आहे, नीतिशास्त्र आहे, दार्शनिक तत्वज्ञान आहे, हो ना, त्याच्या पलीकडे जाऊन जर आपण शास्त्रांच्या नियमांनुसार पालन करून जर साधना भक्ती केली तर आपल्याला भगवंतांची प्राप्ती होऊ शकेल. यासाठी काय आवश्यक आहे? शास्त्रीय श्रद्धा. खूप सारे वेद उपनिषद वाचण्याची आवश्यकता नाहीये. श्रीमद भगवद्गीता, श्रीमद भागवतम, चैतन्य चरितामृत, एवढे पुस्तकं वाचले, यावरती आधारित पुस्तकं वाचले, यावरती श्रद्धा असणं आवश्यक आहे. त्यानंतर धार्मिक आचरण, त्यानुसार आपल्या आयुष्यामध्ये आपण या गोष्टी उतरवल्या पाहिजेत आणि याचा निरंतर अभ्यास जर आपण केला तर आपण शुद्ध भक्त होऊ शकू, गॅरंटी. जयपताका महाराज एका भक्ताला म्हणतात, जो कोणी जर मी 16 माळा जप केला तरी मी जर भगवत धामात जाणार नाही अशी जर शंका असेल तर ती व्यक्ती भगवत धामात जाणार नाही ना. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कुणी शिकवल्या आहेत? श्रील प्रभुपादांनी. तर श्रील प्रभुपादांना जर आपण प्रसन्न केलं ना, तर आपला हा जो प्रचार आहे हे सुद्धा एक भजनच आहे, हो ना. यासाठी आपल्याला कुठलाही योगाभ्यास करण्याची गरज नाही. आपण आपल्या वचनानुसार आणि कर्मानुसार जर या भक्तीचा अवलंब केला तर आपल्याला नक्कीच भक्तीची प्राप्ती होऊ शकते. हरे कृष्ण. हरे. कुणाला काही प्रश्न असल्यास आपण विचारू शकतो. हरी बोल. थँक्यू नित्यसखी माताजी. आय थिंक आज तुमचा नव्हता ना क्लास? हा, आज शेड्यूल नव्हता ना? नाही म्हणजे संधी शक्ती माताजी. म्यूट झालेत का? नाही, ऐकायला येतो ना, तुमचा आवाज येतोय. तेच ना, एवढ्या कमी वेळात मस्त तयारी करून नेहमीप्रमाणेच छान क्लास दिला. थँक्यू. आणि मी आता सगळ्यांना अलाउ करूयात हे करायला. येस, कुणाला काही प्रश्न कमेंट असतील तर प्लीज विचारू शकता. नित्यसखी माताजी म्यूट झालेत. हा, हरी बोल. हरी बोल. बघा, तुम्हाला आज हे पण आहे, छान लेक्चर झालं म्हणून. हो, तुम्ही पुण्याला आहात ना थँक्यू. सगळे. उद्याची अनाउन्समेंट करूयात. अनाउन्समेंट करताय? हरी बोल.